आज मी बनवणार आहे चिकन फ्राईड राईस। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घालते। आपण यामध्ये अंड घालणार आहोत, त्यामुळे इथे आपण तेल कढईला स्प्रेड करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी घालते, इथे मी 3 ते 4 अंडी फोडून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित फेटून घेतलेली आहेत। ती आता आपण या गरम तेलात घालूया। अंडी आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने मी अंड पसरवून घेते, म्हणजे लवकर फ्राय होईल। आता हे अंड आपल्याला दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी अंड दोन्ही बाजूने फ्राय करून घेते। अंड आपलं छान दोन्ही बाजूने फ्राय झालेलं आहे आणि ह्या अंड्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे। मी हे कढईमध्येच तुकडे करून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊन थंड करून मग तुकडे करून घेतले तरी चालेल। संपूर्ण अंड्याचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे मी अंडी संपूर्ण काढून घेतलेली आहेत। आता ही आपण बाजूला ठेवून देऊया। त्याच कढईमध्ये घालूया 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी घालते 10 ते 12 पाकळ्या लसूण। मी इथे एकदम बारीक चॉप करून घालते। अर्धा इंच इथे मी आलं सुद्धा एकदम बारीक चॉप करून घेतलेलं आहे, ते घालूयात। आणि 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या। मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता हे सगळं आपण 1-2 मिनिटं परतून घेऊयात। 2 मिनिटं इथे मी आलं लसूण छान तेलात परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी घालणार आहे 1 कांदा। हा मी असा लांब लांब चिरून घेतलेला आहे, तो घालूयात। हा कांदा सुद्धा आपल्याला 1 मिनिट तेलात परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा असा छान मोकळा मोकळा परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूयात शिमला मिरची। इथे मी 1 शिमला मिरची अशी लांब लांब कट करून घेतलेली आहे। आणि घालूयात गाजर। इथे मी 1 गाजर लांब लांब कट करून घालते। आणि इथे मी अर्धा कप कट केलेला कोबी घालते। आता या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। अशा भाज्या कट केल्यामुळे आपल्याला ह्या भाज्या जास्त शिजवाव्या लागत नाही। या 2 मिनिटात भाज्या आपल्या व्यवस्थित शिजतात। भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये घालूया, इथे मी 1 चमचा व्हिनेगर घालते। 2 चमचे इथे मी डार्क सोया सॉस घालते। चवीनुसार इथे मी मीठ घालून घेते। आता ह्या भाज्या परत एकदा आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित आपल्या भाज्या ह्या परतून झालेल्या आहेत आणि ह्याची क्वांटिटी सुद्धा आपल्याला कमी दिसत, म्हणजे आपल्या ह्या भाज्या हव्या तेवढ्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता यामध्ये घालूयात 2 चमचे सॉस। 3 ते 4 चमचे इथे मी शेजवान चटणी घालते। इथे जर चटणी तुम्हाला कमी पडली तर तुम्ही फ्राईड राईस
तयार झाल्यानंतरही घालून खाऊ शकता। आता ह्या चटण्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालूया चिकन। इथे मी 100 ग्राम बोनलेस चिकन थोडंसं पाणी घालून मीठ घालून शिजवून घेतलेलं आणि त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आणि अर्धा कप चिरलेली कांद्याची पात घालूया आणि आपण फ्राय करून घेतलेली अंडी। आता हे आपण छानपैकी एकजीव करून घेऊया। अंडी चिकन मी व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता यामध्ये मी 4 कप शिजवलेला भात घालत आहे। इथे मी फ्राईड राईससाठी बासमती तांदूळ वापरलेले आहेत, तुम्ही हवे तो कुठलेही तांदूळ वापरू शकता किंवा उरलेला भातही तुम्ही घालू शकता। हे तांदूळ मी शिजवून 1-2 तास हे मी फ्रीजमध्ये ठेवलेले। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तांदूळ आपला तुटत नाही। फ्राईड राईस व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता हे आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे आपला भात व्यवस्थित असा गरम होतो। 2 मिनिटांनी इथे मी झाकण उघडते। हे बघा, आपला फ्राईड राईसला छान असा रंग आलेला आहे आणि खूप छानही दिसत आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमचा वेळेत वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।